पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे। आज 1 मे आणि उद्या शनिवार, परवा रविवार अशा सलगच्या सुट्ट्या लागून आल्यामुळे मुंबईकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेले आहेत। पर्यटन स्थळी असेल किंवा आपापल्या गावी ते निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याचं आपण सकाळपासून या ठिकाणी पाहतोय। परिणामी आता मी पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे आणि इथं आपण बघतोय की ब्लॉक घेण्यात आलेले आहेत। अमृतांजन पुलाजवळ हे ब्लॉक घेऊन टप्प्याटप्प्यानं मुंबईकडं पुण्याकडे येणारी वाहतूक जी आहे ती दोन्ही मार्गाने सोडली जाते आणि त्यासाठीचे हे ब्लॉक घेतलेत आणि त्यामुळं मुंबईकडे जाणारी वाहतूक सुद्धा अशा पद्धतीनं ठप्प आहे किंवा धीम्या गतीनं जी आहे ती सुरू आहे। खरं तर आज हीच वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं तसेच या मार्गावरती होणारे अपघात टाळण्यासाठी पुणे मुंबई मिसिंग लिंक जो आहे तो या ठिकाणी या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। परंतु तत्पूर्वीच ज्या दिवशी हा मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे, तो प्रवाशांसाठी खुला होणार आहे, त्याच्या आधी सुद्धा पुन्हा एकदा या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरच्या वाहतूक कोंडीत हे सगळे प्रवासी अडकलेले आहेत। आता ही वाहतूक कधी सुरळीत होईल याचा अजूनही उत्तर जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं नाहीये। जे महामार्ग पोलीस आहेत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्यानं ब्लॉक घेतले जात आहेत आणि ही वाहतूक खुली करण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, एबीपी माझा एक्सप्रेसवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।